नमस्कार. मी संभाजी लक्ष्मण कांदळगावकर. मी स्मिता संभाजी कांदळगावकर. 14 डिसेंबर दुपारी, रविवारी दुपारी, म्हणजे जेवण खाणं झालं होतं 2:30 वाजता. आणि रविवार असल्या कारणाने माझी मुलगी आली होती, म्हणजे हिची बहीण पण आली होती, तिचा मुलगा होता, नात होती, मी, माझा मुलगा आणि जावई दुपारी जेवायला येणार होता. परत 2:30 पावणे 3च्या दरम्यान हिच्या छातीत दुखायला लागलं, म्हणून मी बेडरूममध्ये झोपले. तर माझ्या मुलीला संशय आला की जेवल्यानंतर झोपत नाही, का झोपले, म्हणून तिने मावशीला सांगितलं. तर ही रडत होती, एकदम छातीत दुखायला लागला. तर एवढ्यातच जावई खाली 4 व्हीलर घेऊन आला. मग त्याला सांगितलं तिथे थांब बाबा, आम्ही खाली येतो. मग हिला खाली घेतलं आणि ताबडतोब कुठेही न जाता, कुठच्या डॉक्टरकडे न जाता सुद्धा आम्ही डिसिजन पटकन घेतलं की लाईफलाईनला जाऊया, पण तिथे आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल. पण ह्यापूर्वी मला सुद्धा बऱ्याच वेळा ट्रीटमेंट हिला सुद्धा झालेली आहे, त्यामुळे लाईफलाईनमध्ये शक्यतो उपचार होणार आहे 100%. लाईफलाईनचे डॉक्टर किरण नाईक यांची आम्ही एक बऱ्याच वेळा ट्रीटमेंट घेतलेली आहे. आणि ते त्यामुळे आशेचा किरण पण होता, त्या किरण डॉक्टरप्रमाणे किरणच होता तो. आणि डॉक्टर इम्रान शेख, खरं म्हणजे त्या दिवशी रविवार होता, तर डॉक्टर अवेलेबल नव्हते आणि हिचं जास्तच झालं. आणि मग ICUमध्ये एक मोठा स्ट्रोक आला. तेवढ्यात इम्रान शेख आले, डॉक्टर किरण नाईक सर आले आणि त्यांनी आम्हाला समजावलं. एवढंच सांगितलं की 25% केस आमच्या हातात आहे, बाकी परमेश्वराची कृपा. मग आम्ही डिसिजन घेतला, मी, मुलगी आणि मुलगा, चला डॉक्टर काय होईल ते करा. त्यांनी काही म्हणजे उशीर न लावता एवढ्या तातडीनं ऑपरेशन ओटीला घेऊन त्यांनी ताबडतोब एन्जिओग्राफी केली, एन्जिओप्लास्टी केली आणि जवळजवळ तासाभराने आम्हाला सांगितलं सुरळीत रक्तप्रवाह सुरळीत झालेला आहे, 100% ब्लॉकेज होता. डॉक्टर झकीर यांनी पण सांगितलं आम्हाला, CD दाखवली, एवढा प्रॉब्लेम होता, तरी पण अजून 48 तास आपल्याला जपायला पाहिजे, देवाची कृपा. आणि खरंच इथे एवढा माहोल तयार होता की या आया म्हणा, नर्सेस, असिस्टंट सगळे धावपळ करत होते. आणि त्यावेळी खरं म्हणजे त्यावेळी इमर्जन्सी वॉर्डचं खरं म्हणजे पब्लिक भेटायला आले होते आपल्या पेशंटला, संपूर्ण लॉक केलं आणि 2 तास कोणालाही आज सोडलं नाही. हे आमच्या पेशंट बरोबर सगळं हे केलं, आपला वेळ दिला आणि वाचवली. खरं म्हणजे इथल्या डॉक्टर पण परमेश्वरच आहे आणि परमेश्वराने साथ दिली आणि आमच्या नशिबाने साथ दिली, म्हणून ही वाचली त्या दिवशी. नाहीतर काय म्हणजे वाचेल की नाही हे आम्ही पुढचे 48 तास वाट बघत होतो. वाचली. आणि त्यानंतर जे काय इथली साफसफाई वॉर्डमध्ये, अगदी डॉक्टर सुद्धा वेळोवेळी येणं, चौकशी करणं, खूप प्रत्येक प्रकारचा माणूस काय जेवलात, काय खाल्लात की नाही, काय सगळी चौकशी करून एवढी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, खूपच सहकार्य केलं. त्यामुळे ही आज मस्त चालू शकते, बोलू शकते. आता सगळं काय व्यवस्थित झालं. खरोखरच लाईफलाईन हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ, डॉक्टरपासून ते आया, मामा ह्याच्यापर्यंतचे आम्ही खूप आभारी आहोत.